बायोटेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन याच्यामध्ये आज ट्रान्सजेनिक ॲनिमल आणि सेकंड पार्ट येतो एथिकल इश्यूज. दिस इज लेक्चर 5 ऑन बायोटेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन. The first part is transgenic animal. Animals containing inserted foreign gene. Animals containing inserted foreign gene. Alien gene. External gene. Animals containing inserted foreign gene called as the transgene. Animals containing inserted foreign gene called as transgenic animals. Transgenic animals, these are mice, rat, rabbit, cow, sheep, pigs. हे सर्व ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आहेत. ज्या ॲनिमल्समध्ये अलाइन DNA किंवा एक्सटर्नल जीन जर का आपण इन्सर्ट करत असू तर तशा ॲनिमल्सला म्हणतात ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. व्हाय दिस ट्रान्सजेनिक ॲनिमल्स दीज आर प्रोड्यूस? ट्रान्सजेनिक ॲनिमल्स दीज आर प्रोड्यूस फॉर स्टडी ऑफ टू स्टडी नॉर्मल development and physiology of organism. नॉर्मल डेव्हलपमेंट आणि फिजिओलॉजी स्टडी करण्याकरता ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करण्यात येतात. ट्रान्सजेनिक ॲनिमल्स दीज आर प्रोड्यूस फॉर द स्टडी ऑफ डिझिजेस. वेगवेगळ्या डिसीजेसची स्टडी करण्याकरता ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करण्यात आले. ट्रान्सजेनिक ॲनिमल्स दीज आर प्रोड्यूस्ड टू फॉर ऑब्टेनिंग द बायोलॉजिकल प्रोडक्ट. बायोलॉजिकल प्रोडक्ट्स मिळवण्याकरता ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करण्यात आले. ट्रान्सजेनिक ॲनिमल्स दीज आर प्रोड्यूस्ड फॉर द व्हॅक्सिन सेफ्टी. Vaccine safety, then the chemical safety. Chemical safety करता ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करण्यात आले. So why transgenic animals these are produced? These are produced for the normal development and physiology. Normal development आणि physiology study करण्याकरता ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करण्यात आले. नॉर्मल डेव्हलपमेंट अँड फिजिओलॉजी. फॉर एक्झाम्पल, जसं इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर जीन आहे. दिस इन्शुलिन लाईक growth factor gene produces insulin like growth factor. It produces the insulin like growth factor, and this growth factor, it is responsible for growth of organism.
जसा एखादा ऑर्गॅनिझम आहे त्याची ग्रोथ करण्याचं काम हा इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर जीन करतो आणि हा इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर जीन इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर तयार करतो. ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये हा इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम. आता हा जो इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर जीन आहे हा आपण ऑर्गॅनिझममध्ये टाकला आणि हा इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर जीनला जर का आपण ब्लॉक केलं बाय द एक्सटर्नल जीन, जसा एखादा एक्सटर्नल जीन आहे, हा एक्सटर्नल जीन त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जर का आपण इन्सर्ट केला तर ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर जीन ऑलरेडी प्रेझेंट आहे. एक्सटर्नल जीन आपण त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जर का टाकत असू तर धिस ऑर्गॅनिझम देन इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम. जसं एक ऑर्गॅनिझम नॉर्मल आहे त्याच्यामध्ये इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर जीन प्रेझेंट आहे की जो इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर तयार करतो विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम. एक दुसरा ऑर्गॅनिझम आपण ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम बनवला, माईस हा एक ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम आहे, बनवला आपण माईस. त्या माईसच्या बॉडीमध्ये एक्सटर्नल जीन आपण इन्सर्ट केला टू ब्लॉक द इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर जीन. आणि इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर जीन त्या माईसच्या बॉडीमध्ये इन्सर्ट करून तो जीन ब्लॉक झाला, त्याने इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर तयार केला नाही. मग तसा एक ऑर्गॅनिझम म्हणजे तो झाला ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम, कारण बाहेरून जीन त्याच्या बॉडीमध्ये टाकला, एक नॉर्मल ठेवला. वी विल कम्पेअर दिस टू माईस, वन इज द नॉर्मल माईस, वन इज द ट्रान्सजेनिक माईस. एक नॉर्मल माईस आहे त्याच्या बॉडीमध्ये इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर जीन ऑलरेडी प्रेझेंट आहे, तो इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टरही बनवतो, त्याच्यामुळं त्या माईसची त्या ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते. हा एक नॉर्मल झाला. बाहेरून एक्सटर्नल जीन आपण इन्सर्ट केला टू ब्लॉक द ॲक्शन ऑफ इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर जीन. मग दुसरा जो माईस आहे त्याच्या बॉडीमधला जो इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर जीन आहे त्याच्या ॲक्टिव्हिटी ब्लॉक केल्या बाय द एक्सटर्नल जीन. आणि त्याच्या ॲक्टिव्हिटी ब्लॉक झाल्यानंतर मग इफेक्ट काय होतो त्याच्यामध्ये या दोन माईसमध्ये कंपॅरिझन केला. सो वी विल स्टडी द नॉर्मल डेव्हलपमेंट अँड फिजिओलॉजी ऑफ दिस टू माईस. वन इज द नॉर्मल माईस, वन इज द ट्रान्सजेनिक माईस. मग त्याच्यामध्ये एक माईस नॉर्मल आहे, एक ट्रान्सजेनिक बनवला आपण. सो दिस इज द व्हाय these animals these are produced for the study of normal development and physiology. Transgenic animals these are produced for the study of diseases. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सजेनिक मॉडेल्स तयार करण्यात आले. Transgenic models these are produced for the diseases like cancer, cystic fibrosis, Alzheimer disease, rheumatoid arthritis करता, कॅन्सर करता, सिस्टिक फायब्रोसिस, अल्झायमर डिसीज, रुमॅटॉइड आर्थरायटिस, पार्किन्सन डिसीज, या सर्व डिसीजेस करता ट्रान्सजेनिक मॉडेल्स तयार करण्यात आले, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स बनवण्यात आले. व्हाय these animals these are produced, transgenic animals, to study the effect of the various drugs. हे जे ट्रान्सजेनिक
मॉडेल्स बनवण्यात आले. कोणकोणत्या डिसीजेसमध्ये ट्रान्सजेनिक मॉडेल्स तयार करण्यात आले? कॅन्सरची स्टडी करण्याकरता, सिस्टिक फायब्रोसिसची स्टडी करण्याकरता, अल्झायमर डिसीज, रिमॅटॉइड आर्थरायटिस, पार्किन्सन डिसीज स्टडी करण्याकरता ट्रान्सजेनिक ॲनिमल्स बनवण्यात आले आणि या ॲनिमल्सवर वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रगची ट्रीटमेंट करून पाहिली टू गेट द बेटर थेरपी. म्हणजे या ट्रान्सजेनिक ॲनिमल्सवर या डिसीजेस करता कॅन्सर, सिस्टिक फायब्रोसिस, अल्झायमर, रिमॅटॉइड आर्थरायटिस, पार्किन्सन या डिसीजेस करता हे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स बनवण्यात आले आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज, केमिकल्स, मेडिसिन्स त्याच्यावर एक्सपेरिमेंट करण्यात आले टू ऑब्टेन द बेटर थेरपी. सो ट्रान्सजेनिक ॲनिमल्स मॉडेल्स दीज आर प्रोड्यूस्ड for the obtaining for better therapy. बेटर थेरपी करता इफेक्टिव थेरपी करता ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करण्यात आले. सो ट्रान्सजेनिक मॉडेल्स दीज आर प्रोड्यूस्ड इन द डिसीजेस cancer, cystic fibrosis, Alzheimer disease, rheumatoid arthritis, Parkinson. Now the third part is the biological product. Why transgenic animals these are produced? To obtain the biological product. Biological product जसा, so this is the first one, normal development and physiology. Second one, it is the transgenic models in the different diseases study. Then third one is the biological product. Biological product जसा अल्फा 1 अँटीट्रिप्सिन आहे. अल्फा 1 अँटीट्रिप्सिन ह्यूमन अल्फा लॅक्ट अल्ब्युमिन. अल्फा 1 antitrypsin, human alpha lactalbumin, these are the genes, and these are inserted in the organism. ह्यूमन अल्फा अँटीट्रिप्सिन हा जो जीन आहे हा इन्सर्ट करण्यात आला ॲनिमल्समध्ये, माईसमध्ये. ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आपण कोणकोणते वापरू शकतो? तर माईस, रॅट, रॅबिट, काऊ, शेप, पिग्स हे सर्व ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आहेत. जसा हा अल्फा 1 अँटीट्रिप्सिन जो जीन आहे, दिस अल्फा 1 अँटीट्रिप्सिन प्रोड्युसेस ह्यूमन प्रोटीन, दॅट इज अल्फा 1 अँटीट्रिप्सिन. अल्फा 1 अँटीट्रिप्सिन हे ह्यूमन प्रोटीन आहे. ह्यूमन अल्फा लॅक्टल्ब्युमिन हे ह्यूमन प्रोटीन आहे. मग हे ह्यूमन प्रोटीन अल्फा 1 अँटीट्रिप्सिन इट इज इफेक्टिव्ह ऑन इम्फायझेमा डिसीज. एक रेस्पिरेटरी डिसीज आहे इम्फायझेमा, तो क्युअर करण्याकरता, बरा करण्याकरता अल्फा 1 अँटीट्रिप्सिन ह्यूमन प्रोटीन वापरला जाते. ह्यूमन अल्फा लॅक्टल्ब्युमिन हे एक ह्यूमन प्रोटीन आहे. हे जे ह्यूमन अल्फा लॅक्टल्ब्युमिन आणि ह्यूमन अल्फा अँटीट्रिप्सिन जीन्स ॲनिमल्समध्ये इन्सर्ट करण्यात आले. जसा हा ह्यूमन अल्फा लॅक्टल्ब्युमिन जो जीन आहे, धिस जीन it is inserted in cow and produces the rosy cow. रोझी नावाची जी काऊ आहे, गाय, त्या गायीच्या बॉडीमध्ये ह्यूमन अल्फा लॅक्टल्ब्युमिन जीनचं इन्सर्शन करण्यात आलं. मग त्या गायीच्या दुधामध्ये ह्यूमन प्रोटीन तयार झालं, ह्यूमन अल्फा लॅक्टल्ब्युमिन. मग हा जे ह्यूमन अल्फा लॅक्टल्ब्युमिन प्रोटीन आहे, हे एका लिटरमध्ये 2.4 ग्राम पर लिटर इतकं ह्यूमन प्रोटीन
त्या रोझी नावाची जी काऊ आहे तिच्या दुधामध्ये असते. सो टू ऑब्टेन द बायोलॉजिकल प्रोडक्ट अल्फा 1 अँटीट्रिप्सिन इट इज यूज इन एम्फायझेमा डिसीज. आणि ह्युमन प्रोटीन रिच मिल्क बनवण्यात आलं रोझी काऊमध्ये बाय इन्सर्शन ऑफ द ह्युमन अल्फा लॅक्टल्ब्युमिन जीन. तर बायोलॉजिकल प्रोडक्ट मिळवण्याकरता ट्रान्सजेनिक ॲनिमल्स बनवण्यात आले. नॉर्मल डेव्हलपमेंट आणि फिजिओलॉजी ऑर्गॅनिझमची स्टडी करण्याकरता ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेसमध्ये बेटर थेरपी, इफेक्टिव्ह थेरपी करता ट्रान्सजेनिक मॉडेल्स तयार करण्यात आले. ट्रान्सजेनिक मॉडेल्स दीज आर प्रोड्यूस फॉर द स्टडी ऑफ डिसीजेस. And diseases these are cancer, cystic fibrosis, Alzheimer, rheumatoid arthritis, Parkinson. बायोलॉजिकल प्रोडक्टमध्ये ह्युमन प्रोटीन्स तयार करण्यात आले, ह्युमन प्रोटीन्स मिळवण्यात आले. अल्फा 1 अँटीट्रिप्सिन हे ह्युमन प्रोटीन आहे आणि हे एम्फायझेमा डिसीजवर खूप इफेक्टिव्ह प्रोटीन आहे. ह्युमन अल्फा लॅक्टल्ब्युमिन हेही ह्युमन प्रोटीन आहे. हे गाईच्या दुधामध्ये बनवण्यात आलं. मग त्याच्याकरता ह्युमन अल्फा लॅक्टल्ब्युमिन जीन गाईमध्ये टाकण्यात आला आणि रोझी काऊ तयार करण्यात आली. व्हॅक्सिन सेफ्टी, व्हॅक्सिन सेफ्टी करता ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करण्यात येतात. व्हॅक्सिन जसं पोलिओ व्हॅक्सिन आहे, अँटीजेनिक प्रिपरेशन used to stimulate the antibody formation in the body, that is vaccine. Vaccine हे antigenic preparation आहे, used to stimulate antibody formation in the body. व्हॅक्सिन सेफ्टी करता क्लिनिकल ट्रायल घेतल्या जातात आणि क्लिनिकल ट्रायल्समध्ये जनरली माईस सर्वात जास्त प्रमाणात वापरण्यात येतो. जसं पोलिओ वॅक्सिन आहे, रुबेला वॅक्सिन आहे, कोरोना वॅक्सिन आहे. कोविड-19 करता वॅक्सिन त्याच्या क्लिनिकल ट्रायल करण्याकरता ट्रान्सजेनिक माईसचा वापर केला जातो. म्हणजे ते डायरेक्टली आपण ह्युमनमध्ये वॅक्सिन इन्सर्ट करू शकत नाही, टाकू शकत नाही. त्या व्हॅक्सिन स्टडी, व्हॅक्सिन सेफ्टी करता ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचा वापर केला जातो. सो ट्रान्सजेनिक ॲनिमल्स दीज आर यूज फॉर द वॅक्सिन सेफ्टी. हे जे माईस जनरली वापरतात वॅक्सिन सेफ्टी करता, तर तो जो माईस असतो हा सेन्सिटिव्ह बनवला जातो आणि त्याच्यावर पहिले एक्सपेरिमेंट करून ते जर का सक्सेसफुल होत असतील तर मग ह्युमनमध्ये वॅक्सिन इंट्रोड्यूस केलं जाते. तसंच केमिकल सेफ्टी करता, केमिकल सेफ्टी मीन्स टॉक्झिसिटी टेस्टिंग. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स, केमिकल्स त्याची टॉक्झिसिटी चेक करण्यात येते. त्याच्याकरता सुद्धा ट्रान्सजेनिक सेन्सिटिव्ह ॲनिमल्स तयार करण्यात येतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्सचं कॉन्सन्ट्रेशन, किती प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, त्याचे इफेक्ट काय होऊ शकतात, हे स्टडी करण्याकरता ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचा वापर केला जातो. तसंच ट्रान्सजेनिक शिपसुद्धा तयार करण्यात आली की जिच्या बॉडीमध्ये सिस्टीन अमायनो ॲसिड सिंथेसायझिंग जीन इन्सर्ट करण्यात आला. सिस्टीन नावाचा अमायनो ॲसिड आहे, हे सिंथेसाइज करणारा जीन शिपमध्ये टाकण्यात आला फॉर बेटर वूल प्रोडक्शन. वूल तिची जी लोकर असते ती खूप मोठ्या प्रमाणात मिळावी म्हणून सिस्टीन अमायनो ॲसिड सिंथेसायझिंग जीन शिपच्या बॉडीमध्ये टाकण्यात आला. सो व्हाय ट्रान्सजेनिक ॲनिमल्स these are produced. Transgenic animals these are produced for the study of normal development and physiology.
Transgenic animals, these are produced for the study of different diseases. Transgenic animals, these are produced for obtaining the biological product. Transgenic animals, these are produced for vaccine safety. Transgenic animals, these are produced for chemical safety. Transgenic animals, these are produced for better wool production. Better wool production, ते शिपमध्ये ट्रान्सजेनिक शिप तयार करण्यात आले की जिच्या बॉडीमध्ये सिस्टीन सिंथेसायझिंग जीन इन्सर्ट करण्यात आला. सिस्टीन नावाचं अमायनो ॲसिड आहे, ते सिंथेसाइज करणारा जीन टाकण्यात आला त्या शिपमध्ये फॉर ऑब्टेनिंग द बेटर वूल फ्रॉम दॅट शिप. So this concept is transgenic animal. Now the second part is the ethical issue. Ethical issue involved ethical standard. Ethical standard require to regulate the human research, GM research. इथिकल इश्यूमध्ये इथिकल इश्यू इन्वॉल्व्ड GEAC, बायोपेटेंट and biopiracy. Ethical standards, these are required. To regulate human activities. To regulate the human activities in GM research. Validity of GM research, it is controlled by one organization, and that organization, it is the Genetic Engineering Approval Committee. Genetic Engineering Approval Committee म्हणजे GEAC regulate the human activity in the genetic engineering, in the manipulation of organism. कोणत्या ऑर्गॅनिझमच्या मॅन्युप्युलेशनमध्ये इंडियन गव्हर्नमेंटने जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रूव्हल कमिटी इस्टॅब्लिश केली, which regulate the GM research and available, आणि ते जे GM रिसर्च आहे ते मार्केटला पब्लिक सर्व्हिस करता अवेलेबल करून देण्यात येते. नाउ व्हॉट इज बायोपॅटेंट? बायोपॅटेंट that is the patent of biological material. Patent of biological material, it is the biopatent. Patent is the right granted by government to an inventor for commercialization of product. For commercialization of product in the market to get money. समजा एखादा एक इन्व्हेंटर आहे, त्याने एखादी शोध केला असेल, इन्व्हेन्शन केलं असेल,
एखादा बायोलॉजिकल प्रोडक्ट शोधून काढला असेल तर तो जो प्रोडक्ट आहे तो मार्केटमध्ये विकण्याची परमिशन गव्हर्नमेंट देत असते. तो त्याचा स्वतःचा त्यांनी शोधून काढलेला प्रोडक्ट मार्केटमध्ये विकण्याची परमिशन त्याला देत असते. त्याला म्हणतात बायो पॅटेंटिंग करणं. पॅटेंट करणं. पॅटेंट इज द ऑफिशियल राईट. It is the official right granted by government to an inventor for commercialization of product in the market to get money. Biopatenting अमेरिकेने केलं in 1997. अमेरिकेने बायोपॅटेंटिंग केलं बासमती राईसचं. बासमती राईस क्रॉस विथ सेमी-ड्वार्फ प्लांट. सेमी-ड्वार्फ प्लांट सोबत बासमती राईसचा क्रॉस केला आणि नवीन व्हरायटी तयार केली टेक्समती. बाय द अमेरिकन कंपनी राईसटेक. राईसटेक ही अमेरिकन कंपनी आहे. या अमेरिकन कंपनीनी टेक्समती राईस तयार केला. त्याच्याकरता बासमती राईसचा क्रॉस सेमी-ड्वार्फ प्लांट सोबत केला आणि टेक्समती राईस व्हरायटी तयार केली. राईस प्लांट इट इज द इंडिजिनस. इट बिलॉंग्स टू इंडिया. There are 27 rice varieties which are the documented varieties. rice varieties, these are documented in the ancient literature. अतिशय प्राचीन लिटरेचर टेक्सास याच्यामध्ये सुद्धा डिस्क्रिप्शन पाहायला मिळते राईस व्हरायटीचं. ही भारताची व्हरायटी आहे बासमती राईस. त्या बासमती राईसचा क्रॉस सेमी-ड्वार्फ प्लांटसोबत करून टेक्समती राईस व्हरायटी तयार केली राईसटेक नावाच्या कंपनीने. अँड धिस न्यू व्हरायटी, नॉवेल व्हरायटी, त्यांना त्या व्हरायटीला त्यांनी नॉवेल व्हरायटी म्हटलं, नवीन व्हरायटी. आणि ही जी नवीन व्हरायटी आहे त्याचं पॅटेंटिंग केलं फ्रॉम द US ट्रेडमार्क ऑफिस. US ट्रेडमार्क ऑफिसमधून याचं पॅटेंटिंग केलं. सो दिस इज कॉल्ड ॲज द बायो पॅटेंटिंग. नाव इंडियामध्ये नियर अबाउट 2 लाखापर्यंत राईस व्हरायटीज आहेत. भारतामध्ये आता 2 लाख राईस व्हरायटीज आहेत. 27 राईस व्हरायटीज ह्या डॉक्युमेंटेड व्हरायटीज आहेत की ज्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला इंडियन लिटरेचर टेक्सास फोल्कलोअरमध्ये पाहायला मिळते. अमेरिकेने काय केलं की बासमती राईसचा प्लांट सेमी-ड्वार्फ प्लांटसोबत करून टेक्समती नॉवेल व्हरायटी बनवली आणि त्याचं पॅटेंटिंग केलं US ट्रेडमार्क ऑफिसमधून. हे राईसटेक कंपनीने केलं आणि त्याचं पॅटेंटिंग मिळवलं. सो व्हॉट इज patent is the official right granted by the government to an inventor for commercialization of product in the market to get money. त्याला म्हणतात पॅटेंटिंग करणं. समजा एखाद्याने इन्व्हेंटरने एखादा हर्बल प्रोडक्ट शोधून काढला तर तो हर्बल, त्याचा नॅचरल हर्बल प्रोडक्ट मार्केटमध्ये त्याला विकण्याची परमिशन देणे आणि त्याच्यापासून पैसे मिळवणे याच्याकरता गव्हर्नमेंटकडून परमिशन घ्यावी लागते. त्याला म्हणतात पॅटेंटिंग करणं. सो दिस इज ऑल अबाउट द बायो पॅटेंट. नाउ व्हॉट इज बायो पायरसी?
बायोपायरसी म्हणजे काय? बायोपायरसी it is the illegal patenting. Illegal patenting exploitation. Illegal patenting exploitation of bioresource. Of one country. Illegal patenting exploitation of bioresource of one country without proper authorization. Without proper authorization is called as biopiracy. Illegal patenting and exploitation of bioresources of one country without proper authorization. कोणत्याही एखाद्या देशाची पूर्व परमिशन न घेता एखादा नॅचरल प्रोडक्ट, नॅचरल प्लांट असेल तर त्याचं इल्लीगल पॅटेंटिंग करणं आणि त्याचं एक्सप्लॉयटेशन करणे, त्याचा पूर्ण वापर करणे, तर याला म्हणतात बायोपायरसी. इट इज ॲक्च्युली द थेफ्ट ऑफ बायोरिसोर्स. चोरी करणे आहे. बायो रिसोर्सेस चोरून नेणे म्हणजे बायोपायरसी. बायोपायरसी भारतामध्ये, सो इंडिया इट इज द डेव्हलपिंग कंट्रीज. दिस इंडिया डेव्हलपिंग कंट्री इट इज पुअर इन टेक्नॉलॉजी and finance, but it is rich in bioresource, biodiversity. भारतामध्ये बायोरिसोर्सेस, बायोडायव्हर्सिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण डेव्हलप कंट्रीज जे आहेत, डेव्हलप कंट्रीज, US, जर्मनी, फ्रान्स, हे डेव्हलप कंट्रीज आहेत. These developed countries, these are rich in technology but poor in biodiversity. बायोरिसोर्सेस मध्ये डेव्हलप कंट्रीज पुअर आहेत, टेक्नॉलॉजीमध्ये रिच आहे. द व्हिक्टिम ऑफ बायोपायरसी इज इंडिया. भारतामधून कैक प्रकारच्या प्लांटची बायोपायरसी झालेली आहे. जसं टर्मेरिक प्लांट आहे, नीम प्लांट. टर्मेरिक आहे, नीम आहे, हे जे प्लांट आहेत याची बायोपायरसी झालेली आहे. याचं इल्लीगल पॅटेंटिंग, एक्सप्लॉयटेशन करण्यात आलेलं आहे. डेव्हलप कंट्रीजनी त्याचं इल्लीगल पॅटेंटिंग आणि एक्सप्लॉयटेशन केलं बायोरिसोर्सेसचं. जसं बासमती राईसचं पॅटेंटिंग झालेलं आहे. राईसटेक कंपनीने टेक्समती व्हरायटी तयार केली. US ट्रेडमार्क ऑफिसमधून त्याचं पॅटेंटिंग केलं. So this is all about the transgenic animal and ethical issues. Ethical issue मध्ये GEAC, Genetic Engineering Approval Committee, is the organization set up by Indian government to regulate the human activities in the genetic engineering. तर पहिला पार्ट येतो याच्यामध्ये इथिकल इश्यूजमध्ये GEAC, दुसरा बायो पॅटेंट, तिसरा बायोपायरसी. याच्या अगोदर आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स पाहिलं. दिस इज द लास्ट लेक्चर इन द ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता याच्या पुढचं जे युनिट आपण सुरू करणार आहे, याच्या पुढचं युनिट आपण सुरू करणार आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.